आपले हक्काचे व्यासपीठ। अनुकंपा अंतर्गत शिपाई सेवक पदावर दिलेली नियमबाह्य नियुक्ती रद्द करून शासन निर्णयानुसार रिक्त तसेच मंजूर पदावर नियुक्ती न मिळाल्यामुळे दिनांक 30 सप्टेंबर 2024 पासून माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयासमोर परिवारासह बेमुदत आमरण उपोषण। माझी अनुकंपा अंतर्गत दिनांक 1 जुलै 2023 पासून शिपाई सेवक पदावर नियुक्ती ही मुळात मंजूर नसलेल्या पदावर करण्यात आलेली असून संस्था चालक यांनी बनावट दस्तऐवज तयार करून बेकायदेशीररित्या संच मान्यता सन 2023-24 नुसार संस्थेत शिपाई सेवक पद रिक्त दर्शवून शिपाई पदावर नियुक्ती दिलेली आहे। सदर बाब ही माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या निदर्शनास आणून देखील शासनाची फसवणूक करू पाहणारे संस्था चालक यांच्या विरुद्ध कारवाई न करता या उलट मूळतः मंजूर नसलेल्या पदाला वैयक्तिक मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे वडिलांचा कोविड-19 सानुग्रह अनुदानाचा लाभ कुटुंबाला मिळू नये तसेच सानुग्रह अनुदान प्रस्ताव अपात्र ठरावा म्हणून माजी मुख्याध्यापक श्री दिलीप मंगेश पवार यांनी जाणून बुजून त्यांचे चुलत बंधू संस्थेचे सचिव श्री बाळासाहेब पंडितराव पवार यांच्या सहाय्याने पदाचा दुरुपयोग करून माझ्या वडिलांचे कोविड-19 काळातील दप्तरी असलेले कागदपत्र व पुरावे नष्ट करून कोविड-19 सानुग्रह अनुदान प्रस्ताव मुख्याध्यापक यांनी जाणीवपूर्वक चुकीचा तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे। अनुकंपा तत्वावर नोकरी तसेच शासनाचे इतर लाभ या प्रकरणी मला मागील 3 वर्षांपासून वंचित ठेवणारे संस्था चालक मुख्याध्यापक यांच्या त्रासाला कंटाळून माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे न्याय मिळेल या अपेक्षाने अर्ज तसेच पाठपुरावा करून देखील आज अखेर मला न्याय मिळाला नाही। मी अनुसूचित जाती या प्रवर्गात असल्यामुळे संबंधित प्रवर्गाच्या व्यक्तीचे काम होऊ नये या वाईट उद्देशाने संस्था चालक व मुख्याध्यापक हिंदू सवर्ण यांनी अनुकंपा नियुक्ती संदर्भात बनावट दस्तऐवज तसेच कोविड-19 सानुग्रह अनुदान प्रस्ताव अपात्र ठरावा म्हणून श्री के.व्ही. भलकार हिंदू सवर्ण वरिष्ठ सहाय्यक जी.प.न यांच्या सहाय्याने लोकसेवक श्री प्रवीण वसंत अहिरे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना खोटी माहिती पुरवल्याप्रकरणी सदर संस्था चालक मुख्याध्यापक व वरिष्ठ सहाय्यक माध्यमिक शिक्षण जी.प.न यांच्यावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अन्वये कलम 319 गुन्हा दाखल व्हावा तसेच लोकसेवक श्री प्रवीण वसंत अहिरे हिंदू सवर्ण शिक्षणाधिकारी माध्यमिक जी.प.न माननीय श्री के.व्ही. भलकार वरिष्ठ सहाय्यक जी.प.न 3 श्रीमती ललिताबाई राजेंद्र पाटील संस्था अध्यक्ष 4 श्री रोहिदास ओंकार मराठे संस्था उपाध्यक्ष 5 श्री बाळासाहेब पंडितराव पवार संस्था सचिव 6 श्री दिनेश नथू पाटील संस्था चालक श्री भीमसिंग भगवान सिंग गिरासे संचालक श्री दिलीप मंगेश पवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचेवर राहील। मी उपोषणकर्ता सागर सुनिलीने माझे वडील नागेश्वर किसान शिक्षण प्रसारक मंडळ असलो तिथे जय किसान विद्यालय असलो तिथे शिक्षक या पदावर कार्यरत होते। त्यांचे दिनांक 7/4/2021 रोजी कोविडमध्ये निधन झाले कोरोनाच्या लागणीमुळे। तर सदर संस्था चालकांना मी 27/6/2021 रोजी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याबाबत आणि वेळोवेळी अर्ज दाखल करीत आलेलो होतो। त्यानंतर सदर संस्था चालकांनी मला आमच्या संस्थेत पद उपलब्ध किंवा रिक्त असल्याबाबतच्या दिनांक 5/3/2022 रोजी पत्रव्यवहार केला। त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडे पद उपलब्ध किंवा रिक्त झाल्यावर आपला अनुकंपा तत्वावर नियुक्तीचा विचार करण्यात येईल। सदर संस्था चालक हेतुपुरस्सर आणि बुद्धिपुरस्सर मला नोकरीपासून वंचित ठेवत आहेत। मागील 3 वर्षापासून मी वेळोवेळी माननीय शिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापक संस्थेचे जे सचिव आहेत संस्थेचे उपाध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील मला न्याय मिळाला नाही म्हणून आम्हाला सनदशीर मार्ग म्हणून उपोषण करण्यासाठी मार्ग निवडावा लागला। त्यांनी मला 2022 रोजी आमच्या शाळेमध्ये पद उपलब्ध नाही असं जे पत्रव्यवहार केलं होतं तर त्यांनी 2023ला मला शिपाई सेवक पदावर दिनांक 2018चं जे मला शिपाई रिटायर झाले होते त्यांच्या पदावर मला त्यांनी नियुक्ती दिली। त्या संदर्भात मी त्यांच्याकडनं त्या पदाबाबतची चौकशी केली। सदरचे पद हे जय किसान विद्यालय असलो त्या शाळेत उपलब्ध नसल्याचे समजले। सदर पदाबाबत चौकशी केली परंतु सदर शाळेतले मुख्याध्यापक किंवा त्यांचे कर्मचारी हे मला त्या पदाबाबत कोणतीही माहिती पुरवली नाही। सदर पद हे मला माझ्या नियुक्तीच्या प्रस्तावात सदर मुख्याध्यापकांनी संस्था चालकांनी हे त्यांचे संच मान्यता 2023-24 नुसार रिक्त पद 1 दर्शविले आहे। त्या प्रस्तावाची कॉपी माझ्याकडे आहे।
त्याचप्रमाणे संस्था चालक आणि मुख्याध्यापकांना जेव्हा मी संच मान्यता 23-24 नुसारचं रिक्त पदाबाबत माहिती मागितली तर त्यांनी मला एक पत्र पाठवलं की आमच्याकडे सदर संच मान्यता 23-24 उपलब्ध झालेली नाही. तरी मुख्याध्यापक आणि संस्था चालकांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि मला माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्तपदी नियुक्ती देऊन मला अनुकंपधारकाला नियुक्ती द्यावी असं माझी इच्छा आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.